गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या प्रभागात जाऊन ऐकण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महापौर आपल्या भेटीला या उपक्रमाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। महापौर अश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक 1 मध्ये भेट देत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या। या पहिल्याच उपक्रमात एकूण 14 नागरिकांनी आपल्या विविध समस्या महापौरांकडे मांडल्यात। यामध्ये शहर विकास आराखड्यानुसार रस्त्यांचं रुंदीकरण, परिसरातील अस्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता। महत्त्वाचं म्हणजे या भेटीदरम्यान महापालिकेचे संबंधित अधिकारीही उपस्थित असल्यानं तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यामुळे नागरिकांच्या समस्या जलद गतीने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। यावेळी पॅनल क्रमांक 1 चे नगरसेवक दिलीप गायकवाड, पूजा भोईर, महापालिकेचे अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान महापौर आपल्या भेटीला हा उपक्रम दर सोमवार आणि गुरुवारी राबवण्यात येणार असून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। हा उपक्रम खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच आमचे कार्यसम्राट सन्माननीय संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने तसेच आमचे जिल्हाप्रमुख आदरणीय गोपालजी लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज उल्हासनगर शहरामध्ये 1 नंबर पॅनल ते 20 नंबर पॅनलपर्यंत या ठिकाणा म्हणजे आता या ठिकाणापासून जनता दरबार हा चालू केलेला आहे। सन्माननीय महापौर निकम मॅडम यांनी त्यांच्या आदेशानुसार आज महापौर आपल्या दारी याच्या आधीसुद्धा त्यांनी प्रत्येक पॅनल वाईज घरोघरी रस्त्यामध्ये गल्ल्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट दिली, त्या ठिकाणी माहिती घेतली, कुठली विकास कामं राहिलेली आहेत ती विकास कामं निश्चित होतील। पण आज आपल्या दारी येऊन या ठिकाणी त्यांनी जनता दरबार घेतला, नागरिकांच्या तसेच माता भगिनीच्या समस्या ऐकून घेतल्या। लेखी स्वरूपात या ठिकाणी अनेकांनी नागरिकांनी या ठिकाणी पाण्याची असेल समस्या, नाली गटर विटर यांची समस्या या ठिकाणी मांडलेली आहे। त्या ठिकाणी पूर्णपणे अधिकारीसुद्धा या ठिकाणी प्रशासनाचे उपस्थित होते आणि महापौर मॅडमने त्यांना प्रत्येकांना माहिती दिलेली की यांचं लवकरात लवकर ह्या तक्रारीचं निराकरण झालं पाहिजे। या ज्या तक्रारी पाण्याच्या असतील, गटाराच्या असतील, रस्त्याच्या असतील, या ताबडतोब या कामाचं तुम्ही लोकांनी ओवापोह न करता कामं केली पाहिजेत। आणि या शहरामध्ये पहिल्यांदाच प्रत्येक नागरिक हे बोलत आहेत की महापौरांचं कौतुक करतायत की महिला महापौर जरी असल्या या सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ देतात। स्वतः वार्डामध्ये प्रत्येकाच्या आपला पॅनल नाही, आपला स्वतःचा वार्ड नसून प्रत्येक पॅनलमध्ये ते स्वतः जातीने फिरतायत महिलांना घेऊन। आणि संध्याकाळी जवळजवळ मला माझ्या मते 2 तास सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी व नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी त्या ठिकाणी वेळ देत असतात। त्याबद्दल मी सर्व उल्हासनगरमधील नागरिकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार प्रकट करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। दिलीप मामा, आज ज्या तक्रारी आल्या त्या किती होत्या आणि त्यांचं स्वरूप काय होतं? 17 ते 18 तक्रारी आल्यात। कारण कसं आहे, आता तुम्हाला मी आधीच सांगितलं की हा जो महिना आहे मे महिन्याचा वॅकेशन पिरियडचा आहे। याच्यामध्ये सुट्ट्या लागल्यात, लोक गावी गेलेले आहेत, लग्नाला गेलेत, कोणी जत्रेला गेलेत, त्यामुळे काही जास्त लोक येऊ शकले नाहीत, त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्या काही तक्रारी आल्या त्या खरोखर महत्त्वाच्या होत्या। पाण्याची काही समस्या आहे ती आम्ही स्वतः सांगितलेली आहे। गटर नाल्याची कामं 3-4 महिने 2-3 वर्षापासून प्रशासनाकडे असल्या कारणामुळे महापालिका त्यांनी आम्हाला पुरेसा निधी दिलाच नाही। त्यामुळे आता जो महापालिका अस्तित्वात आलेली आहे 16 जानेवारीपासून आणि एप्रिलमध्ये महापौर बसलेले आहेत, तर महापौरांच्या माध्यमातून गटनेते तसेच आमचे
इतर पक्षाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून कालच आमच्या खासदार साहेबांनी त्यांचे स्वीक सहाय्यक आमचे दरेकर साहेब यांना पाठवलं होतं. त्यांनीसुद्धा आयुक्त मॅडमशी चर्चा करून मिटिंग घेऊन त्यांना त्या ठिकाणी सूचना केल्यात की लवकरात लवकर पावसाच्या आधी या ज्या काही समस्या आहेत विकास कामाच्या ते पूर्णतः करण्यात याव्यात. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.